काळजीच करू नको. इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना खासदार होऊन दाखवण्यासाठी थेट चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पवार फॅमिली कामाला लागली. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना थेट चॅलेंज दिल्यानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरा करत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पार्थ पवार यांच्या भेटीगाठींनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्यात. शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्यानंतर पार्थ पवार आणि आता सुनेत्रा पवार यांचे वाढते दौरे हे अमोल कोल्हे यांचं टेन्शन वाढवणारे आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळेच सुनेत्रा पवार या हळदी कुंकू कार्यक्रमांना हजेरी लावून महिलांशी संवाद तर साधत नाही ना, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान आता काही नेटकऱ्यांनी अजित पवार यांचा समाचार घेतलाय. पार्थला निवडून आणता येईना, चालले कोल्हेंना पाडायला. अजित पवार यांचा परिवार मावळमध्ये पण उतरला होता आणि अशाच बातम्या येत होत्या. अजित पवारांनी सगळी ताकद लावली होती, पण 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी सपाटून मार खाल्ला होता निवडणुकीत अजित पवारांनी. त्यामुळे आता पण पराभव अटळ आहे अजित पवार आणि त्यांच्या टोळीचा. याचा त्याचा कार्यक्रम करायच्या नादात यांचाच कार्यक्रम होणार आहे, तेही दिल्लीच्या महाशक्तीकडून, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.